अमेरिकेच्या आयात शुल्काविरोधात भारताने युरोपियन युनियनसोबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण करार केलेला आहे। हा करार अमेरिकेसाठी नाही तर संपूर्ण जागतिक व्यापार व्यवस्थेसाठी टर्निंग पॉईंट होऊ शकतो। अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली होती। या टॅरिफ वॉरला लगाम घालण्यासाठी अमेरिकेच्या मनमानी आयात शुल्काविरोधात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 27 जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या 16व्या भारत आणि युरोपियन युनियन शिखर परिषदेदरम्यान या ऐतिहासिक कराराची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। काय आहे तो करार, या कराराने भारताला टॅरिफमध्ये काय फायदा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र स्वागत करते आपल्या सर्वांचे ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन युनियन शिखर परिषदेमध्ये एक महत्त्वाचा मुक्त व्यापार करार पूर्ण केलेला आहे। त्यासोबतच आणखी 6 महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या सुद्धा केलेल्या आहेत। या सर्व कराराला मोदी यांनी मदर्स ऑफ ऑल डील असे नाव देऊन संबोधले आहे। 18 वर्षाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर झालेला हा करार केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून भारताच्या जागतिक आणि आर्थिक नेतृत्वाचा नवा अध्याय ठरणार आहे। 2007 पासून या कराराच्या बाबतीत चर्चांना सुरुवात झाली होती, पण अनेक अडचणींमुळे हा करार लांबत गेला होता। 27 जानेवारी 2026 रोजी दिल्ली येथे झालेल्या 16व्या भारत आणि युरोपियन युनियन शिखर परिषदेमध्ये हा करार पूर्ण करून या ऐतिहासिक कराराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। यामधून युरोप आणि भारत आज इतिहास घडवताना दिसून येत आहे। या करारामुळे भारत आणि युरोपमधील लोकांसाठी मोठ्या संधी दिसून येत आहे। सोबतच 2 अब्ज लोकांना मुक्त व्यापार क्षेत्र तयार झालेलं आहे। या करारामुळे भारतीय उत्पादनावरील 99.5% आयात शुल्क युरोपमध्ये शून्यावर येणार आहे। या करारामुळे भारताला आणि युरोपला परस्पर काय फायदा होईल, सोबतच अमेरिकेला या कराराचा काय फटका बसेल आणि या सर्व गोष्टीचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होईल याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेण्याआधी आपण पहिल्यांदा 7 करार कुठले याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, या करारामधील पहिला करार आहे मुक्त व्यापार करार। हा सर्वात मोठा आणि मुख्य करार आहे, ज्याद्वारे भारतीय उत्पादनावर युरोपमध्ये आयात शुल्क शून्य असेल। याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असे म्हटले जाते। म्हणजे भारतामधून जो काही माल जाईल त्यावर कोणत्याही प्रकारचा युरोपमध्ये आयात शुल्क लागणार नाही, टॅरिफ लागणार नाही। त्याचप्रमाणे भारत सुद्धा युरोपमधून येणाऱ्या मालावर कुठल्याही प्रकारचा आयात शुल्क लावणार नाही। याला मुक्त व्यापार करार असे म्हटले जाते, ज्यामुळे भारतात युरोपीय वस्तू स्वस्त होणार आहे आणि युरोपमध्ये भारतीय वस्तू स्वस्त होणार आहे। यामुळे या दोन्ही देशाचा या करारामुळे चांगल्या प्रकारचा आपल्या मालाच्या विक्रीसाठी फायदा होणार आहे। त्यानंतर यामधील दुसरा करार आहे सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील अशा प्रकारचा पहिलाच अधिकृत करार आहे। हा करार कुठला आहे? सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच अधिकृत संरक्षण करार आहे। यामध्ये अरबी समुद्र आणि हिंदी महासागर क्षेत्रात लुटमार रोखण्यासाठी आणि समुद्री व्यापाराचा मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी भारत आणि युरोपियन नौदल एकत्र काम करतील। त्याचबरोबर युरोपमधील ॲडव्हान्स डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या कंपन्या आता भारतात शस्त्रास्त्रे आणि इतर संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत आपली भागीदारी करू शकते। या करारामुळे भारताला रशिया आणि अमेरिकेवर अवलंबून न राहता युरोपच्या आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे युरोपमध्ये काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सध्याची काही डिफेन्स सेक्टरमध्ये त्याचा फायदा आपल्याला आता भारताला होताना येईल, कारण तिथल्या कंपन्या आता भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी करून या ठिकाणी कामकाज सुरू करतील या करारामुळे। अशा प्रकारचा या करारामुळे फायदा भारताला होणार आहे। त्यानंतर यामधील तिसरा करार आहे आपत्ती आणि जोखीम व्यवस्थापन। नैसर्गिक आपत्तीच्या वेळी परस्परांना मदत आणि तांत्रिक सहकार्य करणे, म्हणजे जेव्हा पूर्वजन्य परिस्थिती निर्माण होते, महामारी, करोनाप्रमाणे किंवा कुठल्याही कारणामुळे मदतीची आवश्यकता असते, तेव्हा सहकार्य करणे या करारामध्ये आहे। आपत्तीमध्ये वीज, रस्ते, दळणवळण यासारख्या महत्त्वाच्या सुविधांचे नुकसान कमी करणे कसे करता येईल यासाठी युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर भारतात केला जाईल। जेव्हाही कोणत्याही देशावर अशा प्रकारचं आर्थिक संकट किंवा कुठल्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल, तेव्हा भारत किंवा युरोपियन संघटनेमधील युरोपियन जे काही देश आहेत हे एकमेकांना सहकार्य करून मदत करतील असं या करारामध्ये केलं आहे। याच्यामुळे निश्चितच भारताला कुठे ना कुठे एक ताकद चांगल्या प्रकारची मिळताना दिसून येईल। याचा फायदा येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला होताना दिसून येईल। त्यानंतर यामधील चौथा करार कुठला आहे? यामधील ग्रीन हायड्रोजन। युरोपमध्ये ग्रीन हायड्रोजन निर्मितीचे प्रगत तंत्रज्ञान आहे। आता ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी युरोपकडे सध्या आहे आणि या करारामुळे ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी भारताला आता उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे भारतात स्वस्त दराने हरित इंधन तयार करता येईल, ज्यामुळे खनिज तेलावरची जी काही डिपेंडन्सी सध्या भारताची आहे हे थोडीशी आता येत्या दिवसामध्ये आपल्याला
कमी दिसून येईल, कारण कच्च्या तेलामध्ये विक्री, त्याच्यामध्ये टॅरिफ, ह्या सर्व गोष्टी, बऱ्याच गोष्टीचा याच्यामध्ये अडथळा असल्यामुळे ही जर ग्रीन हायड्रोजन जर भारतामध्ये युरोपच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे जर तयार करण्यात झाले तर याच्यावर जे काही आपली डिपेंडन्सी आहे बऱ्याच प्रमाणात कमी होताना दिसून येईल. त्यानंतर यामधील 5वा करार आहे गुंतवणूक संरक्षण करार. हा अत्यंत महत्त्वाचा करार आहे दोन्हीही देशासाठी आणि खास करून या दोन्ही देशातल्या कंपन्यांसाठी. त्यामध्ये 5वा करार कोणता आहे? गुंतवणूक संरक्षण करार. हा करार भारत आणि युरोपियन युनियनमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी करण्यात आलेला आहे. हा करार कशासाठी करण्यात आलेला आहे? युरोपियन युनियन आणि भारतीय याच्यामधील आर्थिक संबंध अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. युरोपियन कंपन्या जेव्हा भारतात गुंतवणूक करतील किंवा भारतीय कंपन्या जेव्हा युरोपमध्ये जातील तेव्हा त्यांच्या भांडवलाला कायदेशीर संरक्षण मिळेल. यामुळे कोणत्याही देशातील सरकारी धोरणामधील अचानक बदलामुळे गुंतवणूकदाराचे नुकसान होणार नाही. जेव्हा गुंतवणुकीला कायदेशीर हमी मिळते तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्या त्या कंपन्या त्या क्षेत्रामध्ये आपले कारखाने, नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अधिक उत्सुक राहतात, कारण या ठिकाणी त्यांना सरकारकडून हमी मिळतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होणार नाही किंवा नुकसान होणार नाही. अशी हमी जेव्हा मिळते तेव्हा सर्वात जास्त त्या कंपन्या तशा क्षेत्रामध्ये आपले नवीन प्रकल्प, नवीन कारखाने करण्यासाठी उत्सुक राहतात. यामुळे या करारामुळे या दोन्ही देशाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. सर्वात जास्त फायदा भारताला होईल, कारण बाहेरच्या बऱ्याचशा कंपन्या आता भारतामध्ये या करारामुळे चांगल्या प्रकारचे आपले नवीन प्रकल्प तयार करतील. त्याच्यामुळे निश्चितच फायदा आपल्या भारतामध्ये होताना या करारामुळे दिसून येईल. त्यानंतर यामध्ये 6वा करार आहे भौगोलिक संकेतांक म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन, ज्याला आपण GI टॅग असं म्हणतो. हा करार प्रामुख्याने आपल्याला स्थानिक आणि पारंपरिक उत्पादनांना जागतिक स्तरावर ब्रँड म्हणून ओळख आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी केलेला आहे. हा करार कशासाठी केलेला आहे? आपल्या स्थानिक आणि पारंपरिक उत्पादनांना जागतिक स्तरावर ब्रँड म्हणून ओळख आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी केलेला आहे. म्हणजे जे आपली कोल्हापुरी चप्पल आहे, पैठणी आहे, यासारख्या भारतीय उत्पादनांना नावे वापरून युरोपमध्ये कोणीही बनावट माल विकू शकणार नाही. म्हणजे जे आपली कोल्हापुरी चप्पल आहे किंवा पैठणी साडी, अशा प्रकारचे जे काही ब्रँड्स आपल्या भारतामधले, खेड्यापाड्यातले, छोट्या मोठ्या शहरातले, अशा ब्रँडचे नाव वापरून युरोपमध्ये कोणीही त्यामधला दुप्पल माल किंवा बोगस माल त्या ठिकाणी विकू शकणार नाही. ते नाव वापरून त्या ठिकाणी आपला व्यवसाय करू शकणार नाही, असं या ठिकाणी या कायद्यामध्ये सध्या करारामध्ये आपले हे केलं आहे. तर या उत्पादनांना युरोपमध्ये कायदेशीर संरक्षण मिळेल, त्याचप्रमाणे भारतात सुद्धा युरोपच्या मालाला कायदेशीर संरक्षण मिळेल. म्हणजे दोन्ही देशामध्ये हा करार दोन्ही देशासाठी चांगला आहे की जे काही आपल्या देशाचे चांगले एक नावाजलेले ब्रँड आहे याला चांगल्या प्रकारचे एक जागतिक स्तरावर सुद्धा चांगल्या प्रकारची ओळख मिळणार आहे आणि त्याला संरक्षण सुद्धा यामधून मिळणार आहे. त्यानंतर यामध्ये 7वा करार आहे प्रगत तंत्रज्ञान आणि टेलिकॉम म्हणजे टेक्नॉलॉजी अँड टेलिकॉम. तर या संबंधित हा करार आहे. आजच्या डिजिटल युगात भारत आणि युरोपमधला एकमेकांशी जवळ आणण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आणि युरोपियन युनियन मिळून आता 6G तंत्रज्ञानाचा संशोधनावर काम करणार आहे. हा करार जो आहे 7वा, हा दोन्ही देशासाठी अत्यंत महत्त्वाचा करार आहे, कारण या सध्याच्या डिजिटल युगात भारत आणि युरोपाला एकमेकांशी जवळ आणण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण आता भारत आणि युरोपियन युनियन मिळून आता 6G तंत्रज्ञानाच्या संशोधनावर काम करणार आहे. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा वेग आणि कनेक्टिव्हिटी अधिक प्रगत होईल. भविष्यात सुपरफास्ट कम्प्युटरचे विकसित करण्यासाठी वैज्ञानिक स्तरावर सहकार्य सुद्धा केले जाईल. हा जो सध्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जो काही सध्या चालू आहे, एआयचा जो काही जमाना चालू आहे, ज्यामुळे 6G टेक्नॉलॉजीचा जो काही नेटचा आपला स्पीड पाहिजे, या सर्व गोष्टीवर आता दोन्ही देश मिळून चांगल्या प्रकारचा याच्यामध्ये अभ्यास करून चांगल्या प्रकारचे नवीन प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या स्तरावर सहकार्य करून नवीन आता हे करणार आहे. त्याचप्रमाणे जगभरात सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा असताना भारत आणि युरोप या क्षेत्रात सप्लाय मजबूत करण्यासाठी आता एकत्र काम करणार आहे. जे काही सेमीकंडक्टर्स आहे म्हणजे जे काही चिप्स आहे, ज्याला आपण हार्ड डिस्क अशा प्रकारच्या ज्या काही चिप्स आहेत, याचा जे तुटवडा सध्या आपल्याला सर्वात जास्त दिसून आहे. कारण आता एआयचा वापर सर्वात जास्त असल्यामुळे आता स्टोरेजसाठी हार्ड डिस्क याचा सर्वात जास्त वापर केला जात आहे. हार्ड डिस्कचे तुम्ही रेट जर बघितले सध्याच्या कंडिशनला, हेच एका वर्षाच्या अगोदर आपल्याला 1200 ते 1500 रुपयामध्ये एक 250ची SSD मिळते, आता 5000ची एवढ्यात झालेली आहे. कारण सध्याच्या कंडिशनमध्ये सर्व गोष्टीचे भाववारीच वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये मेटल सेक्टरमध्ये सर्व आहे, कॉपर, ॲल्युमिनियम ह्या सर्व गोष्टी वाढल्यामुळे त्या सर्व गोष्टीची भाववारीसुद्धा वाढलेली आहे आणि त्यामुळे या सेमीकंडक्टर चिपचा सर्वात मोठा तुटवडा जास्त पडलेला आहे. आता भारत आणि युरोप या क्षेत्रात सप्लाय मजबूत करण्यासाठी आता एकत्र काम करून
याला आणखी चांगल्या प्रकारे मजबूत करणार आहे. आणि यामुळे काय होणार आहे की भारताला युरोपच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मिळेल आणि भारताच्या डिजिटल इंडिया मोहिमेला जागतिक बळ मिळणार आहे. यामुळे काय होणार आहे, भारताला चांगल्या प्रकारची युरोपची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मिळणार आहे आणि भारताच्या डिजिटल इंडियाला जी भारताची डिजिटल इंडिया मोहीम आहे त्याला जागतिक बळ मिळून अशा प्रकारचे 7 महत्त्वाचे करार जे आहे हे भारताच्या फायद्यासाठी सध्या युरोपियन संघटनेसोबत झालेले आपल्याला दिसत आहे. तर यामुळे निश्चितच भारताला कुठे ना कुठेतरी चांगल्या प्रकारचा येत्या दिवसामध्ये आपल्याला फायदा दिसून येईल. आता या करारामुळे अमेरिकेला काय फटका बसला, आता या करारामुळे अमेरिकेला काय फटका बसेल याबद्दलची माहिती बघूया. तर भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे अमेरिकेला राजकीय आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरावर इनडायरेक्टली मोठा फटका बसलेला आहे आणि बसणार आहे येत्या दिवसामध्ये. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने या करारावर अत्यंत कडक शब्दात टीकासुद्धा केलेली आहे. अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी यांनी आरोप केला आहे की युरोप युक्रेनला रशियासोबत युद्धासाठी मदत करतोय. युरोप युक्रेनला रशियासोबत युद्धासाठी मदत करत आहे आणि दुसरीकडे भारतामार्गे रशियन तेल खरेदी करून रशियाच्या तिजोरीत पैसा टाकत आहे. आता रशियाला त्याच्या युद्धाचा खर्च भागवण्यासाठी तेलातून मिळणारा पैसा अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की युरोप भारतासोबत एक मुक्त व्यापार करार करून या व्यापाराला अधिक प्रोत्साहन देत आहे आणि रशियाच्या तिजोरीत पैसा टाकत आहे. कारण युरोप आता भारताकडून हे तेल खरेदी करणार आणि भारतामध्ये तेल कुणीकडून येत आहे, रशियामधून. म्हणजे इनडायरेक्टली जो काही रशियाचा जो काही 30 ते 40% जो काही सरकारी उत्पन्न आहे या कच्च्या तेलाच्यावर आधारित आहे आणि तो पैसा पूर्ण कशाला लावत आहे, तो युक्रेनसोबत युद्धासोबत लावत आहे. आणि हे तेल खरेदी करून युरोपीय देश खरेदी करून इनडायरेक्टली पैसा कुठे जात आहे, अमेरिकेचं म्हणणं आहे की शेवटी जो जात आहे रशियामध्ये. तर म्हणजे कुठे ना कुठे त्यालाच प्रोत्साहन देतं असं या ठिकाणी अमेरिकेचं म्हणणं आहे. तर अमेरिका याच्यावर कुठल्या ना कुठच्या प्रकारचे वक्तव्य करणारच आहे. ठीक आहे. आता याआधी आपण पाहिलं होती की भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर 50% पर्यंत टॅरिफ आयात शुल्क लावला, दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. आता भारताने युरोपसोबत हे करार करून सिद्ध केले की ते पर्यायी बाजारपेठा शोधू शकतात. ते अमेरिकेवर व्यापारासाठी अवलंबून नाहीत. त्यामुळे कुठे ना कुठे अमेरिकेला याचा फटका बसणार आहे. कारण भारत आता अमेरिकेला आपला माल न पाठवता युरोपियन देशाकडे पाठवेल. म्हणजेच अमेरिकेच्या टॅरिफचा भारतावर फरक पडणार नाही. अमेरिकेला भीती आहे की या करारामुळे त्यांचे जागतिक व्यापारातील नियंत्रण कमी होईल आणि भारतावरील त्यांचे टॅरिफ प्रेशर निकामी होईल. म्हणजे कुठे ना कुठे ही गोष्ट अमेरिकेसाठी थोडीशी डोकंदुखी आणि त्रासदायक होताना दिसतो. कारण जो काही आतापर्यंत जो काही आपण अमेरिकेमध्ये माल पाठवतो, जे काही आपली डिपेंडन्सी अमेरिकेवर होती, आता तोच माल आपण डायरेक्ट दुसऱ्याकडे पाहतो. यामुळे काय होणार आहे की त्या जो काही अमेरिका टॅरिफमध्ये बदल करून जो काही एक आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता भारतावर, तो आता तेवढा निकामी या ठिकाणी राहणार आहे. आता या करारामुळे भारताला युरोपला काय फायदा होणार आहे, तर याचा सर्वाधिक फायदा फक्त सर्वात जास्त भारताला होणार आहे आणि भारतातील कापड उद्योगाला. यामध्ये प्रामुख्याने 2-3 उद्योग आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतातील कापड उद्योग, चामड्याच्या वस्तू आणि दागिने या क्षेत्रांना सर्वात जास्त होईल. कारण अमेरिकेत याच उद्योगाला टॅरिफचा फटका सर्वात जास्त बसत होता. आता हा सर्व माल युरोपीय देशाकडे पाठवला जाईल. आयात शुल्क नसल्यामुळे युरोपीय देशात हा माल स्वस्त मिळेल, त्यामुळे त्याची विक्री वाढेल. या संदर्भात मोदी यांनी कापड उद्योग आणि दागिने यासारख्या क्षेत्रातील भारतीय कामगार आणि उद्योगांना सांगितले की हा करार तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. यामुळे केवळ भारतातील उत्पादनाला चालना मिळणार नाही, तर भारताच्या सेवा क्षेत्राचाही विस्तार होईल. कारण आयात शुल्क नसल्यामुळे विक्रीचा मोठ्या प्रमाणात वाढ होऊन माल भारतामधून पाठवला जाईल. कारण हे इनडायरेक्टली आता कुठे ना कुठे अमेरिकेसाठी एक थोडंसं डोकंदुखीच ठरलेलं चाललेलं आहे. कारण जो काही आतापर्यंत जो काही आपण अमेरिकेला माल पाठवत होतो, हा माल सर्व कुठे जाणार आहे, आता युरोपियन देशाकडे जाणार आहे. त्यामुळे काय की अमेरिकेमध्ये जे काही टॅरिफचं आपल्यावर आतापर्यंत जे काही प्रेशर होतं ते आता त्याच्यामुळे आपल्याला काही कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. म्हणजे भारताने यावर चांगल्या प्रकारे तोडगा काढला असा या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आता युरोपचा सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे. कारण युरोपच्या मालाला सुद्धा भारतामध्ये टॅरिफ कुठल्याही प्रकारचे टॅरिफ किंवा आयात शुल्क लागत नाही. त्यामुळे काय होणार आहे की भारतामध्ये युरोपियन वस्तू सर्वात जास्त स्वस्त होणार. त्यामुळे प्रामुख्याने जर्मनीच्या मर्सिडीज गाड्या, BMW आणि ऑडी यासारख्या ब्रँड आयात शुल्क कमी झाल्यामुळे या गाड्यांना काय किमतीमध्ये लक्षणीय घटतील. सोबतच फ्रान्स आणि इटली आणि स्पेनमधील प्रसिद्ध वाईन भारतीय ग्राहकांसाठी स्वस्त मिळेल. म्हणजे या देशामधून जे काही आपल्या आता देशापर्यंत ज्या काही वस्तू येत होत्या, पुढच्या युरोपीय देशामधून जे काही आपल्या भारतामध्ये वस्तू येत होत्या, याच्यावर तर आयात शुल्क कमी झाल्यामुळे काय होणार, याच्या किमती भरपूर प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे भारतामध्ये ह्या वस्तू आता स्वस्त मिळणार आहे आणि त्या कंपन्याचा सुद्धा चांगल्या प्रकारे विक्री या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येणार आहे.
सोबतच आता यामध्ये नामांकित फॅशन ब्रँडचे कपडे, घड्याळे, चॉकलेट यावरील शुल्क कमी होणार असलेल्या या वस्तू स्वस्त होणार आहे. कारण युरोपमध्ये विशिष्ट प्रकारचे चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ जे भारतात बनत नाही त्यांना सुद्धा चांगली बाजारपेठ या ठिकाणी मिळालेली आहे. आता जे आपल्या भारतामध्ये जे काही कपडे फॅशनचे कपडे जे काही बाहेर देशामधून येतात, घड्याळे येतात, चॉकलेट्स येतात, याच्यावरचा आयात शुल्क कमी झाल्यामुळे या वस्तू आता भारतामध्ये स्वस्त होणार आहे. आणि जे भारतामध्ये जे काही दुग्धजन्य पदार्थ जे भारत सध्या बनवत नाही त्या पदार्थांना त्या देशांना भारत एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ या ठिकाणी मिळाली आहे. या करारामुळे काय की दोन्ही देशाचा चांगल्या प्रकारे फायदा होणार. कारण आपल्या वस्तू जे आपण अमेरिकेमध्ये पाठवत होतो आणि त्या आयात शुल्कामुळे त्या वस्तू तिथं थोडंसं जाण्याचं किंवा त्या कंपनीच्या प्रॉफिटचं बऱ्याच प्रकारचं नुकसान होताना आपल्याला दिसून येत होतं. आता तो माल डायरेक्टली युरोपियन देशाकडे पाठवल्यामुळे काय तिथं आयात शुल्क कमी लागणार आहे. इंडायरेक्ट कंपनीच्या प्रॉफिटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आणि विक्रीसुद्धा जास्त प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे हे दोन्हीही देशासाठी हा जो निर्णय हा एकदम चांगला आहे. आता या बाबतीत अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी म्हणजे US ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हनी यांनी असे मत व्यक्त केले आहे की या करारामुळे भारताला युरोपियन बाजारपेठेत मोठा फायदा होईल. या करारामुळे भारतच आघाडीवर राहील आणि भारतासाठी हा करार फायदेमंद राहील असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि निश्चितच कारण आपला सर्वात जास्त माल जो अमेरिकेला जाणार होता तो सर्व माल आता या युरोपियन देशाकडे वळताना आपला माल दिसून. कारण आता टॅरिफचे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बंधन नसल्यामुळे आणि न लागण्यामुळे कंपन्या सर्वात जास्त युरोपियन देशाकडे आपला माल पाठवण्यासाठी अधिक उत्सुक राहणार. मित्रांनो, आत्तापर्यंत जी काही आपण माहिती पाहिली यावरून हे लक्षात येत आहे की आयात शुल्कात जे काही नियमबाह्य मनमानी अमेरिका भारतासोबत करत होता त्याचा आता जास्त फरक भारताला पडणार नाही. कारण भारताने आता पर्यायी बाजारपेठ शोधून आपला मार्ग मोकळा केला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की भारताने यावर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. याच कारणामुळे आपल्याला आता 27 जानेवारीपासून भारतीय शेअर बाजार तेजी दिसून आलेली आहे. कारण हे सर्व करार भारतासाठी फायदेमंद आहे आणि यामुळे व्यापार करणाऱ्या कंपन्यांसाठी एकदम अत्यंत चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण कंपन्याची जे काही एक अमेरिकेच्यावर जे काही डिपेंडन्सी होती, जे काही एक त्यांना टेन्शन होतं की टॅरिफ वॉरमुळे जे काही त्यांना या ठिकाणी नुकसान होत होतं ते थोडंसं त्या ठिकाणचं त्यांचं एक चांगल्या प्रकारची एक पॉझिटिव्ह बाजारपेठ त्यांना मिळाली असल्यामुळे आता त्या कंपन्यांसाठी चांगली पॉझिटिव्ह राहणार आहे. आता पुढील भागात आपण या संबंधित कंपन्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती बघू की या संबंधित कुठल्या कंपन्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती बघू. तर मित्रांनो, आत्तापर्यंत सांगितलेली माहिती कशी वाटली त्याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.